नमस्कार मुलांना. आपण मागच्या वेळेला आपल्या ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाविषयी माहिती बघितली होती. लेखक जे आहे बाळ ज पंडित यांनी ऑलिम्पिक स्पर्धा ह्या कशा प्रकारच्या या ठिकाणी असतात, ऑलिम्पिक स्पर्धा त्यांचं स्वरूप थोडक्यात आपल्या पाठामध्ये दिलेला आहे. ऑलिम्पिकचा इतिहास, खेळासाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिम्पिकचे महत्त्व, ऑलिम्पिकमधील गाजलेले काही खेळाडू यांची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघितलं होतं की 2020मध्ये ह्या स्पर्धा होणार होत्या, परंतु आपण बघतो कोरोनाचं सावट जे आहे ते सर्व जगभर या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा ह्या टोकियोमध्ये होऊ शकलेल्या नाही आणि त्यामुळे 2021मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टमध्ये ह्या स्पर्धा ज्या आहेत म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा त्या या ठिकाणी होणार आहेत. याची माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये घेतलेली आहे. लेखकाने या ठिकाणी ऑलिम्पिक गावाकडे जाणारी त्यांची जी मोटर आहे त्या मोटेरीविषयी म्हणजे गाडीविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली होती. आपण बघितलं की डोळे जे आहे ते डोळे समोरील क्षितिजाकडे या ठिकाणी लेखकाचे लागलेले होते, कारण खेळाचं मैदान जे आहे ते जवळ येऊ लागलेलं होतं. आपण कधी या खेळाच्या मैदानावरती जाणार आणि कधी आपण ही स्पर्धा बघणार असं या ठिकाणी त्यांना झालं होतं. खूपच उंच अशा स्तंभावर एक मोठा झेंडा जो आहे म्हणजे ध्वज जो आहे तो या ठिकाणी त्यांना फडफडत असताना दिसलेला आहे. ऑलिम्पिक सामन्याचे हे स्वतंत्र निशाण जे आहे ते या ठिकाणी आहेत. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारचे वर्तुळ जी आहे ती एकमेकात या ठिकाणी गुंफलेली आहे. ही 5 वर्तुळे म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या मैत्रीची जणू काही ते साक्ष देतात असं या ठिकाणी लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अशा ह्या पांढऱ्या म्हणजे शुभ्र धवल पार्श्वभूमीवर म्हणजे विशाल अंतराळ जे आहे ते या ठिकाणी आहे. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीज वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे. मुलांनो, आपण या ठिकाणी बघितलं होतं की हे एक मोठे विशाल अंतराळ आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. आता अंतराळ म्हणजे काय तर अवकाश, आकाश, आणि म्हणून या ठिकाणी खूप मोठं आकाश आहे. आपण बघतो आकाश जे आहे त्या आकाशाला कोणत्याही प्रकारचा अंत नाही आणि त्यामुळे हे मैदान जे आहे ते सुद्धा खूप मोठं या ठिकाणी होतं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे. मुलांनो, पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत की या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे. आता ब्रीद वाक्य म्हणजे काय तर घोष वाक्य. अपन बघतो मुलांनो बहुत सारे घोष वाक्य रहती हैं, जैसे हम लोग देखते हैं कि पेड़ बचाने के लिए झाडे लावा झाडे जगवा, झाडांचं संवर्धन करा, जंगलाचं संवर्धन करा, पाण्याची बचत करा, अशा प्रकारची घोषवाक्य जी आहे ती या ठिकाणी दिलेली असतात आणि म्हणून लेखकाने सुद्धा दिलेलं आहे की इथे ऑलिम्पिक ब्रीज वाक्य लिहिलेले आहे. सिटीसन ऑफ अल्टियस फर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. यामध्ये अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे की ब्रीद वाक्य जे आहे त्या ब्रीद वाक्याचे शब्द आणि त्याचा अर्थ आहे सिटियस म्हणजे गतिमानता, अल्टियस म्हणजे उच्चता आणि फार्टियस म्हणजे तेजस्विता. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी आपल्या ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे की प्रत्येक खेळाडू जो आहे त्या प्रत्येक खेळाडूने गतिमान असायला हवे
आपण जे काही खेळणार आहे त्यामध्ये आपल्याला काही ना काही उंच जायचं आहे आणि त्यामध्ये तेज जे आहे ते तेज या ठिकाणी दाखवायचं आहे, शौर्य जे आहे ते दाखवायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. बघा, बलसंवर्धन म्हणजे काय तर सामर्थ्याची जोपासना. सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य आपल्यामध्ये या ठिकाणी असायला पाहिजे. कारण शक्ती असेल तरच आपल्याला या ठिकाणी कष्ट जे आहे ते श्रम आहे ते केले पाहिजे. आणि जर आपल्यामध्ये शक्ती नसेल, बलसंवर्धन नसेल, सामर्थ्य नसेल तर आपण कोणत्याही गोष्टी ज्या आहे त्या या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी थोडक्यात देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. हे जो ध्वजस्तंभ आहे, ध्वज म्हणजे निशाण आणि स्तंभ म्हणजे खांब. हा जो निशाण आहे, झेंडा आहे, खांब आहे, त्याच्याजवळ एक स्फूर्ती देणारं म्हणजे आपल्याला आनंद देणारं, उत्साह देणारा अशी एक मशाल जी आहे ती सतत तेवत असते. आता मशाल म्हणजे काय तर त्याला दिवटी असं म्हणतात. मराठीमध्ये दिवटीसुद्धा म्हणतात. एक काठी जी आहे, तुम्ही मराठी पिक्चर जर बघितलं असेल तर मराठी बऱ्याच पिक्चरमध्ये या ठिकाणी असते. किंवा अंधार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी रस्त्यामध्ये म्हणजे बोगदा वगैरे जर असेल तर तिथे आता लाईटाच्या सुविधा आहे, पूर्वी या ठिकाणी नव्हत्या. तर एक बांबूची काठी असेल, त्या काठीला कापड गुंडाळलेलं असतं, त्यावरती तेल टाकलेलं असतं आणि तिला जळवलेली असते. जसं आपण दिवा जो आहे, पणती जी आहे ती जाळतो आणि ती तेवत राहते, त्याप्रमाणे ही सुद्धा या ठिकाणी तिथे तेवत असते. आणि म्हणून त्यांनी दिलेलं आहे की ही मशाल सतत त्या ठिकाणी तेवत असते, म्हणजे प्रकाशित असते, तेजोमय झालेली असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. बघा, लेखकाने या ठिकाणी दिलेलं आहे की ह्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या म्हणजे क्रीडापटूंसाठी. आता क्रीडापटू म्हणजे काय, तर जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी. शौक म्हणजे आनंद, उत्साह, छंद. जसे क्रीडा इथे आता त्यांनी सर्व ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्यामध्ये सर्व खेळ असतात, परंतु क्रिकेट शौकीन म्हणजे ज्यांना क्रिकेट आवडतं असे क्रिकेट शौकीन. त्याप्रमाणे इथे क्रीडा शौकीन म्हटलेलं आहे की हे जे क्रीडा शौकीन आहेत म्हणजे खेळ जे आहे ते खेळ बघणारे जे काही लोक आहे त्यांच्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा ही एक पर्वणीच आहे. पर्वणी म्हणजे खूप आनंददायी घटना जी आहे ती या ठिकाणी आहे. इथले ऑलिम्पिक खेळाडू जे आहे ते लेखकाने दिलेला आहे खूप शिकस्त करतात, म्हणजे खूप प्रयत्न जे आहे ते प्रयत्न या ठिकाणी हे खेळाडू करत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी ती एक पर्वणी आहे, म्हणजे एक आनंददायी घटना जी आहे ती असं लेखकाने म्हटलेलं आहे. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. बच्चों देखो दिया है की पृथ्वीच्या पाठीवरील म्हणजे जगातील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू जे आहे ते या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. म्हणजे या ठिकाणी फक्त जेंट्सच नाही तर लेडीजसुद्धा या स्पर्धांमध्ये या ठिकाणी भाग घेतात. मुलांनो, आप लोगों ने देखा होगा कि अपने यहाँ भी पीटी उषा पहले बहुत फेमस थी,
है कि नहीं। और अभी सिंधु है बैडमिंटन के लिए, बहुत सारे ऐसी लेडीज़ है अपने यहाँ भी की ऑलिम्पिक स्पर्धा में भाग लेती हैं. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की अशा ह्या स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय जी आहे ती सोय असते. आता प्रेक्षागार म्हणजे काय तर सभागृह. या ठिकाणी हे जे लोक आहेत त्या लोकांना बसण्यासाठी प्रेक्षागार म्हणजे सभागृह जे आहे ते सभागृह या ठिकाणी तयार केलेलं असतं. त्यामध्ये ह्या लोकांना बसण्याची सोय जी आहे ती सोय या ठिकाणी केलेली असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. बच्चों देखो कितना बड़ा मैदान ओलंपिक स्पर्धा का होता है. 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय या सभागृहामध्ये केलेली असते. शिवाय खड़े होने के लिए भी वहाँ जगह होती है. कम से कम 25,000 लोग वो सामना खड़ा होके देख सकते हैं. ऐसी जगह वहाँ की जाती है. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. पोहण्याच्या तलावसुद्धा बघा देखो खाली ऐसे ही ओलंपिक स्पर्धा तैयार नहीं की जाती हैं. उसमें जलतरण स्पर्धा भी होती है. मतलब तालाब में पोहने की भी सुविधा वहीं पे होती रहती है. इसके लिए जेंट्स और लेडीज अलग अलग सब विभाग होता है. आणि म्हणून यांनी लेखक जे आहे त्यांनी दिलेला आहे की इथे पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. आणि म्हणून पोहण्याच्या म्हणजे मैंने आपको बताया कि जलतरण भी वहीं पे होता है कि जो लोग को पोहना आता है, पानी में तैरना आता है, मतलब जो तैर सकते हैं उसी के लिए भी वहीं पे ये तालाव बांधे रहते हैं. खेळाचे विशाल मैदान, विशाल मतलब बहुत बड़ा मैदान यहीं पे होता है. त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, प्रेक्षागार मतलब मैंने अभी बताया कि वहीं पे सभागृह, जो प्रेक्षक रहता है उनको बैठने के लिए जो जगह होती है उसी को प्रेक्षागार बोलते हैं. रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सड़का, रहदारी मतलब लोगों को आने जाने के लिए, खाली ओलंपिक स्पर्धा के लिए बहुत सारे अलग अलग प्रकार के रास्ते जो है वो रास्ते भी वहाँ तैयार किए जाते हैं. लोह मार्ग मतलब रेल्वे मार्ग भी वहीं पे रहता है. पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे असे हे एक मोठे गावच असते. बघा लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे की इथे जे काही प्रेक्षक असतात, जे खेळाडू असतात त्यांना राहण्यासाठी निवासाची सुद्धा सोय केलेली असते. वसतिगृह असतात, मुक्कामाच्या खोल्या त्यांना या ठिकाणी असतात. श्रमपरिहार म्हणजे मनोरंजनाची साधनं जी आहे ती सुद्धा इथे केलेली असतात. सर्व सोयींनी युक्त असे हे ऑलिम्पिक स्पर्धेचं मैदान जे आहे ते या ठिकाणी तयार केलेलं असतं. त्याचबरोबर पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, वसतिगृहे या ठिकाणी केलेले असतात. प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी प्रेक्षक जे आहे त्यांच्या श्रमपरिहारा म्हणजे मनोरंजनाची जी साधनं आहेत
त्या साधनांची सुद्धा इथे या ठिकाणी सोय जी आहे ती केलेली असते. आणि केलेली सोय जी आहे ती अशी विशाल उपहारगृहे. आता उपहारगृह म्हणजे काय, तर त्यांना खाण्यापिण्याच्या सोयी जी आहे, हॉटेल्स जे आहे त्यासुद्धा तिथे या ठिकाणी उपलब्ध केलेल्या असतात. असे हे एक छोटंसं गावच आहे असं लेखकाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. बच्चों देखो, हम लोग देखते हैं, आप लोगों ने क्रिकेट के सामने देखे होंगे। अभी तो फिलहाल में आईपीएल है तो, लेकिन कोई है नहीं आईपीएल देखने के लिए, प्रेक्षक तो रहते नहीं हैं। लेकिन पहले जब आईपीएल होता था या कोई भी क्रिकेट के सामने अगर टीवी पर आप लोगों ने देखा होगा तो बहुत सारे लाखों से प्रेक्षक वहाँ पे रहते हैं। वहाँ खाने पीने की चीज़ें, रहने के लिए सब सुविधा जो है वो सब सुविधा उनके लिए उपलब्ध की जाती है, क्योंकि वो लोग कहीं एक गांव से वहीं से आते जाते नहीं हैं। अलग अलग देश के लोग रहते हैं, अलग अलग गांव के लोग रहते हैं, इसीलिए रोज़ आने जाने के लिए तो नहीं होता है। इसीलिए वो लोग हमेशा वहीं पे वसति गृह में रहते हैं। और वसति गृह में मतलब जहाँ वहीं पे मुकाम करने के लिए खोली रहती है, वहीं पे जैसे तुम लोग कहीं बाहर घूमने गए तो होटल बुक करते होगे, क्योंकि होटल बुक करे बिना हम लोगों को रहने के लिए नहीं मिलता है। होटल बुक करेंगे तो वहीं पे रात को हम लोग आराम कर सकते हैं, वहीं पे होटल में खा पी सकते हैं, अच्छी तरह से हम लोग अपना काम कर सकते हैं। इसीलिए ओलंपिक स्पर्धा में भी जो प्रेक्षक है वो प्रेक्षक लोगों को और जो खिलाड़ू लोग हैं उनके लिए अच्छी तरह से श्रम परिहारासाठी सुद्धा आणि राहण्यासाठी सुद्धा इमारती, वसतिगृह अशा असंख्य खोल्या ज्या आहे त्या त्यांनी सुसज्ज केलेल्या असतात. असे हे एक छोटे गावच आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक जे आहे ते इथे एकत्रित आलेले असतात. याला ओलंपिक विलेज असे म्हणतात. बघा बच्चों, ये जो सब ओलंपिक स्पर्धा जहाँ होती है और जो यहाँ ऐसी सुख सुविधा मिलती है उसी को ओलंपिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. बघा, आपको प्रश्न आ सकता है कि ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना कधी मांडण्यात आली, तर इसवी सन 1956 मध्ये. कोठे? मेलबोर्न येथे. ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांचे प्रेक्षक आणि खेळाडू राहतात त्याला काय म्हणतात, तर ऑलिम्पिक विलेज. आणि म्हणून लेखकाने दिलेला आहे की ही बसवण्याची म्हणजे अशा प्रकारे तयार करण्याची जी काही कल्पना होती ती कल्पना मेलबोर्न येथे मांडण्यात आली. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघतो की अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी लोक जे आहे ते आहेत. आणि त्यामुळे 1956 मध्ये अशा प्रकारच्या कल्पना जी आहे ती कल्पना या ठिकाणी प्रथम मांडण्यात आली. ऑलिम्पिक विलेज तिथलेच ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. बघा बच्चों, यहाँ लेखक ने दिया है कि ऑलिम्पिक विलेज तिथलेच म्हणजे हे पहिले ऑलिम्पिक विलेज आहेत. बघा, पूर्वी अशा प्रकारचं ऑलिम्पिक विलेज जे आहे ते कदाचित नसावं. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आलेली ही जी कल्पना आहे ती ही या ठिकाणी हे पहिलं ऑलिम्पिक विलेज हे तिथेच आहेत. आणि ऑलिम्पिक सामने जे आहे ते दर 4 वर्षांनी या ठिकाणी होतात. लेखकाने दिलेला आहे की हे सामने किती वर्षांनी होतात, तर आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की हे सामने जे आहे ते सामने दर 4 वर्षांनी या ठिकाणी होत राहतात. हे सामने 5 दिवस चालतात. बघा मुलांनो, 4 साल के बाद
ये सामने होते हैं। और ये सामने मतलब ओलंपिक स्पर्धा 4 साल में एक बार होती है और 5 दिन चलती है। इसवी सन पूर्व 776 हे सामने झाल्याची पहिली नोंद जी आहे ती नोंद या ठिकाणी ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते। बघा, इसवी सन पूर्व आपण या ठिकाणी बघतो की 776 या ठिकाणी ही पहिली नोंद जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली, की जेणेकरून ही नोंद जी आहे ती का करण्यात आली, तर प्रथम ही इतिहासामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कदाचित या ठिकाणी भरलेल्या असाव्या। त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे। देखो बच्चों, हम लोग देखते हैं कि ईसवी सन पूर्व काळामध्ये जब ओलंपिक स्पर्धा लेते थे तभी जो भी लोग जीतते थे, यशस्वी होते थे, लिखा है लेखक ने। मतलब जो भी जीतता था उसी को क्या प्राइज़ मिलता था, तो ऑलिव वृक्ष, ऑलिव तेल आप लोगों ने देखा होगा कि बहुत लोग ऑलिव तेल यूज़ करते हैं। तो ऑलिव वृक्षाच्या फांद्या मतलब उसकी टहनी जो होती है वो टहनी की माळ उनके गले में पहनाते थे और उसका गौरव करते थे। गौरव मतलब उसका सम्मान जो है वो सम्मान वो लोग करते थे, उनका मान सम्मान बढ़ाते थे। ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत। देखो बच्चों, जो भी स्पर्धक जीतता था वो ये शहर के में भेदभाव नहीं मानता था। लेखकाने सुरुवातीलाच आपल्याला दिलेला आहे कि मैंने भी आपको बताया कि ओलंपिक स्पर्धा में जाति भेद, धर्म भेद, वर्ण भेद कदापि नहीं होता था। इसीलिए यहाँ सब लोगों का स्वागत अच्छी तरह से किया जाता था। इसीलिए लेखक ने भी दिया है कि यहाँ अच्छी तरह से जो भी जीतता था उसी का स्वागत अच्छी तरह से करते थे। सब लोग अच्छी तरह से भेदभाव नहीं करके उसका प्रचंड स्वागत हमेशा करते थे। या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असते। बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे कि जब भी उनके यहाँ राष्ट्रीय सण मतलब उत्सव होते थे, त्योहार होते थे, तभी यहाँ के जो लोग रहते थे, जो ओलंपिक स्पर्धा में जीतते थे, उनको प्राइज़ मिलता था, उन लोगों को मान सम्मान यहाँ दिया जाता था। उनको अच्छी तरह से मान सम्मानित किया जाता था। पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्वी 394 हे सामने बंद झाले। बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला। ऱ्हास होणे म्हणजे काय, तर या ठिकाणी नष्ट होणे, नाश होणे, अंत होणे। बघा, या ठिकाणी ग्रीक संस्कृती जी आहे त्या ग्रीक संस्कृतीचा विनाश झाला आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांची संस्कृती जी आहे ती संस्कृती नष्ट झाली। क्योंकि हम लोग देखते हैं कि राजा जब तक होता है तब तक उन्होंने दिए हुए जो काम होते हैं या जो भी प्रक्रिया शुरू करते हैं, जब तक राजा होता है तब तक वो शुरू रहती है। राजा ख़त्म हो गया या राजा का अंत हो गया या राजा जो है वो राजा निवडणूक में हार गया तो उसी का वो लोग कुछ करते नहीं हैं। मतलब उसकी जो भी
बातें हैं वो मानते नहीं हैं. इसीलिए यहाँ दिया है की ग्रीक सत्ता जी होती त्या ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे अंत झाला. ग्रीक सत्ता जी आहे ती नष्ट झाली. का झाली आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या स्पर्धा ज्या आहे त्या स्पर्धा या ठिकाणी बंद पडल्या. आणि बंद पडल्यामुळे या ठिकाणी पुढे चालू झाल्या का बघा, चालू झाल्या. आपण बघतो ऑलिम्पिक स्पर्धा आता सुद्धा या ठिकाणी चालू आहेत. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. बघा बच्चों, एक बार शुरू हुई वापस ख़त्म हो गई, सामने बंद हो गए. लेकिन लेखकाने दिलेला आहे मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या. बघा, क्योंकि यहाँ जाती भेद वगैरह कोई भी कुछ भी नहीं है. तो अशा प्रकारे ह्या मंत्र जो आहे तो सांगणाऱ्या म्हणजे सर्व लोकांना एकत्रित आणणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहे त्या परत या ठिकाणी 1894 मध्ये सुरू झाल्या. जगाला त्याची परत आठवण झाली म्हणजे त्याचं परत स्मरण जे आहे ते स्मरण या ठिकाणी झालं. कारण आपण बघतो ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. ह्या ज्या स्पर्धा आहे त्या स्पर्धा घेणं अतिशय काळाची गरज या ठिकाणी तेव्हासुद्धा होती. कारण आपण बघतो की प्रत्येक राज्य, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक देश जो आहे तो या ठिकाणी स्वतःच्या साम्राज्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी जो देख रहे हो कोरोना, चीन ने कोरोना का ऐसा कहीं या ठिकाणी सब देशों में फैलाव किया है, वायरस किया है कि अभी तक 6 महीने के बाद भी कोरोना ख़त्म नहीं हो रहा है. क्योंकि सब देशों को एक तकलीफ ही है. ये टीवी पर आप लोग देखते होंगे, चीन ने भारत पर आक्रमण करके हमेशा भारत को लेह लद्दाख हो चाहे और कोई हो, हमेशा अपना सैन्य वहीं पे भेज के परेशान करने की कोशिश की है. खाली भारत को ही नहीं, उनके आजू बाजू वाले जो देश है वो भी चीन से बहुत परेशान है. अमेरिका है, अमेरिका और भारत का दोनों का मैत्री का अच्छा संबंध है. तो ऐसे देश जो है अगर एक साथ रहेंगे तो सबका अच्छा होता है. लेकिन यहाँ दिया है कि सबको बाद में ओलंपिक स्पर्धा जो है वो सब लोग भूल गए, लेकिन वापस उसका स्मरण इन लोगों को हुआ. और त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. बघा, त्याच वर्षी म्हणजे 1894 मध्ये फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यामध्ये आलेली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. बघा, आता या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की एक सभा जी आहे ती सभा या ठिकाणी त्यांनी भरवलेली आहे. आणि ऑलिम्पिकबद्दल त्यामध्ये काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. म्हणजे ही जी सभा होती त्या सभेला अनेक राष्ट्राचे लोक जे आहे ते उपस्थित होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. आता आपण या ठिकाणी बघतो की ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होत्या त्या नष्ट झालेल्या होत्या, त्यांना पुनरुज्जीवन म्हणजे बंद पडलेले कार्य जे आहे त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा सुरू करणे. बघा, पुनरुज्जीवन करणे म्हणजे त्यांना परत या ठिकाणी जिवंत करणं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा या ठिकाणी त्यांनी करण्यात येतील आणि त्यामुळे ह्या स्पर्धा ज्या आहे त्या स्पर्धा परत या ठिकाणी घ्याव्यात असं या ठिकाणी ह्या क्रीडातज्ञांचं मत जे आहे ते मत होतं.
आणि त्याने सर्व ऑलिम्पिक सामन्याचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. कोणी? कुबर्टीन नावाचा फ्रेंच क्रीडातज्ञ. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन वाढवण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणे यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की बलसंवर्धन. आपण बघतो की सामर्थ्याची जोपासना, आपल्यामध्ये असलेली शक्ती जी आहे ती शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रत्येक देशामध्ये मैत्री जी आहे ती मैत्री वाढवून त्या मित्रत्वाची स्पर्धा जी आहे ती स्पर्धा आपल्याकडे या ठिकाणी निर्माण व्हावी. त्यासाठी सामने जे आहे ते सामने या ठिकाणी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्यामध्ये भरवाव्या असं या ठिकाणी ह्या ऑलिम्पिक काँग्रेसमध्ये भरवण्यात याव्या असं ठरलं. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. बच्चों देखो, ओलंपिक स्पर्धा मैंने आपको शुरू में ही बताया कि 4 साल के बाद एक कोई भी देश में ऑलिम्पिक स्पर्धा होती है. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. सद्भावना म्हणजे काय? तर चांगली भावना. समता म्हणजे समानता. विश्वबंधुत्व म्हणजे बंधुभाव, लोकांबद्दल वाटणारं प्रेम, स्नेह किंवा आपुलकी. अशा प्रकारच्या या ठिकाणी भाव जे आहे, भावना जे आहे त्या भावना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमुळे लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात, वाढीस लागतात आणि त्यामुळे या ठिकाणी 1896 पासून ऑलिम्पिक स्पर्धा या 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये भरवल्या जाऊ लागल्या. अशा प्रकारे बच्चों, अगला पाठ हम लोग अगले पीरियड में देखेंगे. कल देखेंगे. धन्यवाद बच्चों. आप लोग जो भी पढ़ाया है वो अच्छी तरह से सुनो और देखो और आपको पढ़ना है.